रस्त्यांची दुरावस्था आणि रुंदीकरणाच्या कामामुळे पुणे-कोल्हापूर महामार्गावर प्रवाशांचे हाल सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले। रस्त्यांची अवस्था सुधारल्याशिवाय टोल वसुली बंद करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। पुणे ते कोल्हापूर या महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। सर्व्हिस रोडची अवस्थाही अत्यंत खराब असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। 6 ते 7 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवासाला लागत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। पावसाळ्यामुळे रस्त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे, त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या सर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तात्काळ टोल वसुली बंद करण्याची मागणी केली आहे। जर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर स्वाभिमानी स्टाईलने टोल नाके बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, सुधीर मगदूम, विक्रम पाटील, अण्णा मगदूम, नितेश कोगनोळे, राजू पाटील, उमेश पाटील, महावीर चौगुले, पिंटू शिरणे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। वाहन चालकांनी देखील खराब रस्त्यांवर टोल आकारणी अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त करत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळ घेऊन आम्ही किनी टोल नाक्यावरती आलो। नुकताच आपल्या हाती सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे। जोपर्यंत रस्ते टकाटक आणि स्वच्छ खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा टोल आकारायचा नाही, अशा पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे। तरी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली। किनी टोल नाक्यावरती बेसुमार अशा पद्धतीनं प्रवाशांच्याकडनं टोल वसूल केला जातोय आणि आम्ही काही प्रवाशांच्या या ठिकाणी त्यांचं मत घेतलं, त्यांच्याकडनं ऐकून घेतलं। तर ज्या ठिकाणी पुण्याहून कोल्हापूरपर्यंत यायला 3 तासाचा प्रवास लागतो त्या ठिकाणी त्या प्रवाशांनी सांगितलं की आम्हाला 6-7 तास लागायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमची मानसिकता नाही या ठिकाणी टोल द्यायची, कारण रस्त्यामध्ये प्रचंड असे खड्डे आहेत, पाऊस पडायला लागला आहे, खड्ड्यात पाणी साचलेलं आहे, नेमकं गाडी किती खोलपर्यंत जाते त्याची सुद्धा कल्पना करवत नाही। अशा पद्धतीनं प्रवाशांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आपलं मत सांगितलेलं आहे। म्हणून आम्ही आज या किनी टोल नाक्यावरच्या काही मंडळींना भेटलो आणि त्यांना सूचना केली आहे की सोमवारी आम्ही प्राधिकरण कार्यालयावरती त्या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि निवेदन दिल्यानंतर 2-4 दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या। निर्णय नाही जर घेतला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलनं आम्ही प्रत्येक टोल नाक्यावरती या ठिकाणी महाराष्ट्रातल्या रस्ते टोल मुक्त करू, एवढंच या निमित्तानं। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, अंबक, कोल्हापूर।